ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या सावरोली गावातील ही निपुर्ते परिवार आणि निपुर्ते परिवाराचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण हाल्या निपुर्ते बाबांना मागच्या वर्षी 14 जानेवारी 2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि तिथीप्रमाणे आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिन आणि प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर बाबांच्या पाश्चात आमचे विलासदादा असतील, आमच्या भाग्यश्रीताई असतील, आमच्या आईसाहेब असतील, लक्ष्मीबाई, बाबांचे नातवंड असतील, सुना असतील, संपूर्ण हा निपुर्ते परिवार अप्तेष्ट. खर तर बाबांच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना एक मोठं दुःखाची घटना घडली त्या आयुष्यामध्ये. 2001 साली बाबांचा एक मुलगा आमचे संतोष दादा बाबांना सोडून गेले. त्यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर बाबांना काही आजार जडले गेले. त्या आजारातून डॉक्टर उपचार केल्यानंतर काही वेळेला बरं होणं, पुन्हा तो आजार होणं, परत डॉक्टर उपचार करणं, पुन्हा आजार होणं, अशा प्रकारे दुःखाने ग्रासले गेले, आजाराने ग्रासले गेले. आणि मागच्या वर्षी 14 जानेवारी 2024 रोजी बाबांना देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देताना, ओळख करून देताना म्हणतात, तेषामहं समृद्धता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्याविषित चेतसाम. अर्थात तुम्ही माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करा, माझ्या ठिकाणी तुम्ही चित्त ठेवा. जर चित्त ठेवाल तर अतिशय अल्प काळामध्ये मी तुम्हाला या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवणार, या संसार रूपी भवसागरामध्ये तारणार. अशा प्रकारचं मार्गदर्शन भगवंत या ठिकाणी या श्लोकामध्ये करतायत. संसारामध्ये वित्ताला किंमत आहे, समजतंय का? वित्त म्हणजे पैसा. संसार करायचा असेल तर काय पाहिजे तुमच्याकडे? पैसा पाहिजे. पैसा असेल तर तुम्ही संसार करा, पैसा नसेल तर संसार करता येत नाही. संसारामध्ये तेव्हाच मनुष्य एकमेकाला जीव लावतोय, तेव्हाच एकमेकावर प्रेम करतो ज्या वेळेला खिसा गरम असतो. रिकामा खिसा बरंच काही सांगून जातो माणसाला, बरं का माऊली? रिकामा खिसा आहे ना, बरंच काय माणसाला सांगून जातो. आपली कोण परकी कोण त्याची ओळख करून देतोय, त्याची जाणीव करून देतोय. प्रपंच करायचं असेल, संसार करायचा असेल, आम्हाला वित्ताची गरज आहे. पण परमार्थ करायचा असेल, आम्हाला देवाला जर आपलं करून घ्यायचं असेल तर त्यासाठी भगवंत म्हणतात चित्ताची गरज आहे. चित्त आपलं ठिकाणावर पाहिजे, चित्त आपलं व्यवस्थित पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही चित्त माझ्या ठिकाणी स्थिर करा, मी तुम्हाला अतिशय अल्प काळामध्ये या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवितोय. कसं मांडलंय मला भगवंतांनी? अल्प काळात मांडलंय. अल्प काळात का माहितीये का? या कलियुगामध्ये आमच्याकडे आमचा उद्धार करून घेण्यासाठी किती वेळ आहे तो आम्हालाच माहिती नाहीये. समजतंय ना? कृतामध्ये, त्रेतामध्ये आणि द्वापारामध्ये माणसाला भरपूर आयुष्य होतं. म्हणून तर हजारो वर्ष तपश्चर्या करणारे ऋषी आपण म्हणतोय की नाही, हजारो वर्ष तपश्चर्या त्यांना केव्हा करायला मिळाली? हजारो वर्ष आयुष्य असेल तर ना. तिन्ही युगामध्ये माणसाला भरपूर आयुष्य होतं, पण या कलियुगामध्ये माणसाला किती आयुष्य दिले बरं? आज माणसाला आयुष्य किती आहे कलियुगामध्ये? शतवर्षे वय नेमिले, शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.
अर्थात 100 वर्ष आयुष्य या कलियुगामध्ये माणसाला दिलेलं आहे, तेवढं मिळत नाही. किती आहे ते मलाही माहिती नाही आणि तुम्हालाही माहिती नाही. तुमचं तुम्हाला माहित नाही, माझं मला माहिती नाहीये किती आयुष्य आहे आपल्याला. रात्रीच्या वेळी जेव्हा आम्ही डोळे मिटून झोपतोय की नाही, झोपण्यासाठी डोळे मिटतोय की नाही, त्यावेळेला सकाळी डोळे उघडतील याची गॅरंटी नाहीये. अस्ताला गेलेला सूर्य आज आम्ही पाहतोय, पण उदयाचा सूर्योदय आम्ही पाहू हे आम्हालाही माहिती नाहीये. किती आयुष्य आहे आम्हाला, किती आयुष्य आहे आमचं. आणि म्हणून अल्पकाळामध्ये म्हटलेलं आहे भगवंताने, ज्या वेळेला जाणीव होईल त्यावेळेला आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला आम्हाला कळेल, ज्या वेळेला आम्हाला आत्मबोध होईल, त्यावेळेला आम्ही आमचा उद्धार करण्यासाठी तो मार्ग निवडला पाहिजे. त्या मार्गामध्ये आम्ही वाटचाल केली पाहिजे. जेव्हा आत्मबोध होईल त्याच वेळेला, त्या क्षणी वेळ न लावता. बरं का, आयुष्यामध्ये काही निर्णय असे असतात की ते क्विक घ्यायचे असतात, फास्ट घ्यायचे असतात, वेगाने घ्यायचे असतात, लगेचच घ्यायचे असतात. आलं का लक्षात? एखाद्या ग्राउंडवर ज्या वेळेला क्रिकेट खेळतात की नाही, त्यावेळेला एका बॅट्समनला बाद करण्यासाठी 11 लोक टपलेले असतात. 11 खेळाडू त्या ठिकाणी टपलेले असतात. 11 खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात एका बॅट्समनला आउट करण्यासाठी, बाद करण्यासाठी. 11 जण. बरं का, कोणी कॅच घेण्यासाठी तत्पर झालेला असतो, कोणी रन आउट करण्यासाठी तत्पर झालेला असतो, कोणी स्टंपिंग करण्यासाठी तत्पर झालेला असतो, बॉलर बोल्ड करण्यासाठी पाहत असतोय किंवा एलपीडब्ल्यू करण्यासाठी पाहत असतोय. अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात त्याला बाद करण्यासाठी. तो किती तत्पर पाहिजे. बॉल आला काय आणि बॉलला सामोरे गेला काय. बरं का, एखादा बॉल आल्यानंतर त्याने असं म्हणता कामा नये, हा जाऊ दे, चल पुढचा टोलवतो, पुढचा मारतोय, आणि असा विचार जर त्याने केला तर तो मागे आउट झाल्याशिवाय राहणार नाही, बाद झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचा बोल्ड झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का, त्या ठिकाणी 11 खेळाडू आहेत, 11 जण आहेत त्याला बाद करण्यासाठी प्रयत्न करणारे. त्याला बाद करण्यासाठी जो चेंडू असतो तो त्याला दिसतो तरी डोळ्यामध्ये, आम्हाला बाद करणारा चेंडू आम्हाला दिसत नाही. समजतंय का? आम्हाला बाद करणारा चेंडू आम्हाला दिसत नाही. आम्ही बाद झाल्यानंतर लोकांना कळतंय तो बाद झाला, आउट झाला तो. काय तिथे 11 आहेत, इथे अगणित आहेत. इथे किती आहेत? अगणित. आम्ही गणित करू शकत नाही. फक्त कुठेतरी पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, कुठेतरी वाङ्मयामध्ये आम्हाला वाचायला मिळते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, हे सगळे खेळाडू आहेत, आम्हाला बाद करण्यासाठी प्रयत्न करतायत. बरं, हे किती आहेत? ही आता जेवढी नावं घेतली तेवढेच नाहीत ना. एक एक खेळाडू अनेक भागातून येत असतो, अनेक वेगवेगळ्या विचारातून येत असतो. काम कधीतरी लोभातून येईल, क्रोधातून येईल, अहंकारातून येईल, मदातून येईल, मत्सरातून येईल, तिरस्कारातून येईल. लोभ कधीतरी कामातून येईल, क्रोधातून येईल, अहंकारातून येईल. असा एक एक विषय अनेक अनेक भागातून येत असतो. एक एक विचार आमच्याकडे अनेक अनेक भागातून येत असतो. म्हणून ते अगणित आहेत, आम्हाला बाद करण्यासाठी टपलेले. आम्ही किती तत्पर पाहिजे. त्या ठिकाणी त्या खेळाडूला बाद करण्यासाठी येणारा चेंडू त्याला कळतोय, ते प्लेयर त्याला कळत असतात, ते खेळाडू त्याला कळत असतात. पण या ठिकाणी आम्हाला बाद करणारा चेंडू, तो बॉल मात्र आम्हाला कळत नाही, प्लेयरही आम्हाला कळत नाहीत. आमच्या हात आहेत, मनात आहेत, अंतःकरणात आहेत, आम्ही ओळखू शकत नाही आम्हाला कोणी आउट केलं. अनेक जरी असले ना मौली, तरी सुद्धा आम्ही 4 युगाचा जर निवाडा घेतला, क्रोधा, तेता, द्वापर आणि कली, तर ह्या 4 युगामध्ये मुख्य प्लेयर 3च आहेत माणसाला आउट करणारे: काम, क्रोध आणि लोभ. समजतंय ना तुम्हाला मी काय बोलतो ते?
चारही युगाचा जर निवड घेतला आम्ही, क्रोधामध्ये आऊट झाले बरेच, मोठमोठे गेले बरं का, त्रेतामध्ये मोठमोठे गेले, द्वापारामध्ये मोठमोठे गेले आणि कलीमध्ये सुद्धा आमच्या समोर मोठमोठे जात आहेत. या सगळ्यांना आऊट करणारे प्लेयर फक्त 3, काम, क्रोध, लोभ आणि मत्सर. काम, क्रोध आणि लोभ 3च. कामाचा अतिरेक झाल्यानंतर काय होत आहे? अत्याचार घडतोय. क्रोधाचा अतिरेक झाल्यानंतर काय होत आहे? हिंसाचार घडतोय. लोभाचा अतिरेक झाल्यानंतर काय होत आहे? भ्रष्टाचार घडतोय. आणि म्हणून आम्ही एवढे तत्पर पाहिजे, आम्ही एवढे सावध पाहिजे की कोणत्या वेळेला कसा बॉल येईल आणि आम्ही आऊट होऊ, त्या आधी आम्हाला त्याला टोलवायचंय, त्याला बाजूला करायचं आहे. आम्ही सावध पाहिजे, आम्ही सावध पाहिजे. एकदा घटना घडल्यानंतर मग किती जरी आम्ही म्हणाल राम नाम सत्य आहे, तरी जो गेलाय त्याला फायदा काय त्याचा? काय माऊली? चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर त्याच्या मागे असलेले सगळे बोट बोलतात ना, राम नाम सत्य, राम नाम सत्य. अरे सत्य आहे ते आपल्यासाठी, जो गेलाय त्याच्यासाठी त्याचा फायदा काय त्याला? एखादा माणूस गेल्यानंतर आम्ही त्याच्या घराच्या समोर बसून मस्त की अभंग गात असतो. गावेत ना अभंग, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन करता करता त्याला निरोप देता आला पाहिजे आपल्याला. पण जे काही आम्ही अभंग गातोय त्या ठिकाणी, त्या अभंगाचा उपयोग जो गेलाय त्याला काय बरं? त्याचा फायदा त्याला काय? ज्या आहेत ना तिथे उपस्थित त्यांनी ऐकावं, त्याचा आत्मबोध घ्यावा आणि त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. का? अजा गेला पणजा गेला बाप मसनी गेला, लोक मरो मरो जाती वडिले गेली ही प्रचिती. अनेक गेले, अनेक आऊट झाले, अनेक बाद झाले. कसे झाले त्यांचं त्यांनाही कळालं नाही. अल्प काळामध्ये या ठिकाणी भगवंताने सांगितलेले, मी तुम्हाला अल्प काळामध्ये सोडवतो. किती काळ आहे आमच्याकडे? आपला विषय काही निर्णय फास्ट घ्यायचे असतात, क्विक घ्यायचे असतात. तो चेंडू आला काय आणि टोलवला काय, मारला काय त्याला, परतून लावला काय त्याला, अशा प्रकारे आम्ही क्विक निर्णय घ्यायचे असतात बरं का. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, कल्याणवरून आम्हाला वाशिंदला यायचं आहे. आमच्या ओळखीचं कोणतरी आमच्या बाजूला येऊन बसलेले, आम्ही गप्पांमध्ये गुंतलेलो आहोत. आम्ही गप्पांमध्ये एकदम रममाण झालेलो आहोत. गप्पा चालू आहेत आमच्या एकमेकांच्या, दोघांच्या गप्पा चालू आहेत. एकमेकाशी बोलतोय आम्ही. शहाड गेला, आंबिवली गेला, टिटवाळा गेला, खडवली गेला. एवढे गप्पांमध्ये रममाण झाले, तेवढे गप्पांमध्ये गुंतलेत. वाशिंद आला, गाडी वाशिंद स्टेशनला थांबली. तेवढ्यात एक जण कोणतरी बोलतो, अरे वाशिंद आला. आता वाशिंद स्टेशनला गाडी थांबल्यानंतर ज्याला उतरायचंय त्याला कळलं वाशिंद आला. आता त्याने किती वेळ लावावा उतरण्यासाठी? तो बोलेल का? थोड्याशा बाता सांगायच्या, थोड्या पुऱ्या करू आपण, थोड्या गप्पा आपल्या राहिल्या त्या पुऱ्या करू. बोलेल? चालेल, बोलून चालेल का? जेव्हा समजलं त्याच वेळेला लगेच पिशवीला हात घालतोय, पिशवी घेतोय त्याची तो आणि पटकन अगदी काही वेळ न लावता ट्रेन सोडतोय, तो स्टेशनला उतरतोय. का? तर त्याला माहिती आहे जरा जरी वेळ लावला तर मी आसनगावला उतरायला जाईल. ऐका ना, काही निर्णय कळतात त्याच वेळेला घ्यायचे लगेच. तिथे तो चालून आता असं बोलून चालणार नाही की मला ठीक आहे आता राहिलेल्या थोड्याशा बाता आहेत, त्या गप्पा आहेत, त्या पण पूर्ण करू बरं का. कदाचित त्या ठिकाणी तुम्ही त्या स्टेशनला न उतरता पुढच्या स्टेशनला जर गेलात तर पुन्हा तुम्हाला येता येईल. पण इथे तसं नाही. इथे जिथे उतरायचं तिथेच उतरावं लागणार आहे आणि ज्या वेळेला उतरायचं त्याच वेळेला उतरावं लागणार आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, बदलनाच पडेगा. समजतंय ना? मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तिथे सावध करायला असतात दादा बरं का. त्या ट्रेन मध्ये अनाउन्स होतोय, ती महिला सांगत असते त्या ठिकाणी, पुढील स्थानक वाशिंद. मराठी नाही समजली, अगला स्टेशन वाशिंद. हिंदी नाही समजली, नेक्स्ट स्टेशन वाशिंद. इंग्रजी
तुम्हाला कुठली भाषा समजते त्या भाषेमध्ये ती सांगत असते. तुमचं लक्ष पाहिजे त्या ठिकाणी, तुम्ही बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. स्टेशनवर अनाऊन्स होतो, अमुक अमुक वाजता आलेली गाडी अमुक अमुक ठिकाणी जाणारी आहे. आजूबाजूला बसलेली माणसं तुम्हाला सांगतील दादा तुम्हाला उतरायचं आहे. पण आयुष्याचा प्रवास असा आहे की ज्या स्टेशनला मला उतरायचं आहे ना, आम्हालाही माहिती नाही कधी येते आणि कधी उतरायचंय. बाजूचे सांगायचं तर लांबच गेलं. काही समजतंय का? या ठिकाणी आलेल्या प्रत्येक जीवाला शेवट आहे. शेवट आहे हे माहिती आहे. कुठल्या ना कुठल्या एका स्टेशनला उतरायचंय माहिती आहे. कोणीही सांगणार नाही. कोणीही नाही म्हणजे काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजीची कामी न दूर आहे, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. कोणीही सांगू शकत नाही, कुठल्याच भाषेत नाही. बरं का? कुठल्याच भाषेत नाही. आम्हालाही कळत नाही. आम्हाला फास्ट निर्णय घ्यायचे, क्विक निर्णय घ्यायचे. जेव्हा आम्हाला कळते आमचा उद्धाराचा मार्ग आम्हाला शोधला पाहिजे, आम्ही ह्याच मार्गाने वाटचाल केली पाहिजे, आम्ही परमार्थ केला पाहिजे, भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. ज्या वेळेला कळतंय त्याच वेळेला निर्णय घ्यायचा आहे. आजपासून नवे आतापासून सुरुवात करायची आहे. आतापासून सुरुवात करायची आहे. का? शेवटची वेळ मला माहित नाही. कुठल्या स्टेशनला कधी उतरायचंय ती वेळ मला माहित नाहीये. शेवट आहे 100% खरं आहे. शेवटची वेळ मला माहिती नाहीये. मग आलेली वेळ शेवटची समजून मी भगवंताचं नामचिंतन का करू नये? क्विक निर्णय घ्यायचा आहे ना. मागे महापूर झाला बघा एक, बरं का? त्यावेळेला काही ठिकाणी 2-2 माळ्यांपर्यंत इमारती बुडाल्या होत्या. ऐका, 2-2 माळ्यांपर्यंत इमारती बुडाल्या होत्या. इमारतीमध्ये पाणी घुसतंय, पाणी आलेलं आहे एवढं कळल्या बरोबर ज्यांनी इमारत सोडली, ज्यांनी आपला फ्लॅट सोडला, ज्यांनी आपलं घर सोडलं ना, ते वाचले. पण सामान गोळा करत बसले, ते सामानासकट गेले. खरंय का खोटं आहे? सामान गोळा करत बसले ना, ते सामानासकट गेले. पण ज्यांना कळलं काळ आलेला आहे, पाणी आलेलं आहे, इमारतीमध्ये पाणी भरतंय, किती भरेल सांगू शकत नाही, आपल्याला जागा सोडली पाहिजे, आपण कुठेतरी उंचावर गेलो पाहिजे. ज्यांना कळलं, ज्यांनी जागा सोडली ते वाचले, ते राहिले. पण सामान साहित्य गोळा करत बसले, ते मात्र साहित्य सकट गेले. आमच्या आयुष्यामध्ये असे काही निर्णय आम्हाला घ्यायचे, क्विक निर्णय. गाडीवर चाललेला आहे, समोर खरडा आलेला आहे, आता किती वेळानंतर ब्रेक दाबावा, बघितल्या बरोबर ब्रेक दाबला पाहिजे. वेगावर नियंत्रण केलं पाहिजे त्याच वेळेला, अन्यथा खरड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. बरंच काय आहे हो. रस्त्यातले खरडे आम्हाला कळतात, आमच्या जीवनातले खरडे आम्हाला कळत नाही. पडल्यानंतर बोलते खरड्यात पडलो. बरं का? रस्त्यातले खरडे कळतात आम्हाला, जीवनातले खरडे कळत नाहीत. आमच्याकडे किती वेळ आहे हे आम्हालाही माहित नाहीये. तुम्ही सांगू शकाल 100 वर्ष तुम्हाला आयुष्य दिलेले भगवंताने, अजून किती वर्ष तुमचे बाकी आहेत सांगू शकाल का? आम्हाला झालेल्या वर्षाचं आमचं जे वय आहे त्यावरून आमचं पुढचं आयुष्य आम्ही सांगू शकतो. 40 वर्ष जर झालेले तर 60 वर्ष बाकी आहेत. पण दादा 60 मिनिटं पण तुझे असतील सांगू शकत नाही. 60 वर्ष काय, 60 महिने काय, 60 दिवस काय, 60 मिनिटं पण असतील सांगू शकत नाही. आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे आम्हाला जायचंय, आणि जायचंय तर मग हे सामान नको ते सामान का गोळा करत बसावं? समजतंय ना? जायचं आहे तर मग जाताना कशा प्रकारे जायचंय, शेवट आमचा कशा प्रकारे व्हावा. प्रत्येकाचा 8 तास आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठी 8 तास? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आमचा हा सगळा 8 तास आहे. आम्हाला शेवटचा दिवस माहित नाहीये, मग आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात तुम्ही फक्त मला चित्त अर्पण करा, मी तुम्हाला अल्प काळामध्ये या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून सोडवितोय, या संसार रूपी भवसागरामध्ये तुम्हाला तारतोय. फक्त चित्त अर्पण करा. आम्ही आमच्या अंतःकरणाचा विचार केला पाहिजे. अंतःकरण, मन, बुद्धी, मग चित्त कार्य करत आहे. अंतःकरणाचा विचार केला पाहिजे, मनाचा विचार केला पाहिजे, बुद्धीचा विचार केला आणि मग चित्ताचा विचार केला पाहिजे. आम्ही अंतरंगामध्ये विचार केला पाहिजे आम्हाला काय करायचं आहे. आमच्या आतमध्ये आम्ही विचार केला पाहिजे आम्ही काय करायचं आहे. आम्ही बाह्यांगाला खूप महत्व देतोय, अंतरंगाला कमी महत्व देतोय. बाह्यांगाने किती जरी काही केलं तरी त्याचा उपयोग आपल्याला काहीही होत नाही, काहीही होत नाही.
बरं का? आमचे कपडे स्वच्छ व्हावेत म्हणून अनेक प्रकारचे डिटर्जंट आहेत, अनेक प्रकारचे पावडर आहेत, अनेक प्रकारचे काय साबण आहेत, अनेक प्रकारचे लिक्विड आहेत. असे काही लिक्विड आहेत की तुमच्या कपड्यावर जर एखादा डाग पडला असेल तर त्या लिक्विड मध्ये जर टाकला तर तो डाग तात्काळ नष्ट होतोय. बरं का? कपड्यावरचा डाग काढण्यासाठी आम्हाला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड आहेत, साबण आहेत, साबण पावडर आहेत, बरंच काय काय आहे. चारित्र्यावर जर आमचा डाग पडला तर त्यासाठी कुठलं लिक्विड आहे बरं? चारित्र्यावर जर डाग पडला तर ते कुठलं लिक्विड आहे असं ते काढायला काही आहे आपल्याकडं साधन? आम्ही वरून बाह्यांगाने खूप विचार करतोय, पण बाह्यांगाने विचार करण्यापेक्षा अंतरंगाने विचार केला पाहिजे. आमच्या हाताचा मळ जाण्यासाठी, आमच्या पायाचा मळ जाण्यासाठी, आमच्या चामडीचा मळ जाण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे साबण, सुगंधित साबण वापरतोय, पण अंतराचा मळ जाण्यासाठी काय केलं पाहिजे? संत म्हणतात, नाही निर्मळ जीवन त्याला काय करील साबण. समजतंय का? नाही निर्मळ जीवन त्याला काय करील साबण. ज्याचं अंतःकरण स्वच्छ नाही तो मनाने स्वच्छ साबणाने होईल का? अंतःकरणाने स्वच्छ साबणाने होईल का? मनाने जर आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे, अंतःकरणाने जर आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे? प्रवचनामध्ये आमचं चित्त पाहिजे. किती चित्त असतंय ना हे आपण कसं ऐकतोय त्याच्यावरून कळतंय. आपला ब्राह्मण सांगतोय, आपला हा चेहरा सांगतोय आपण किती प्रवचन ऐकतोय. कीर्तन ऐकताना आपली परिस्थिती काय आहे, की प्रवचन ऐकताना आपली परिस्थिती काय आहे ना, आपला चेहरा सांगत असतोय. आपण किती आवडीने बसतोय की नाईलाजाने बसतोय, चेहरा सांगत असतो आपला. आम्ही कसं जगावं, कसं वागावं याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. जगाने काय करावं याचा विचार सर्वप्रथम मनुष्य करत असतो. माणसाने असं वागलं पाहिजे, माणसाने असं जगलं पाहिजे, माणसाने हे केलं पाहिजे, माणसाने ते केलं पाहिजे, अख्खा जग सुधारला पाहिजे असं वाटतंय त्याला. नाक्यावर बसणारी माणसं सुद्धा विचार करतात जग सुधारलं पाहिजे, माणसाने असं वागलं पाहिजे, माणसाने तसं वागलं पाहिजे. अरे पण तुम्ही नाका सोडा देवा ना, तुम्ही 24 तास नाक्यावर बसून काय 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 उखाल्या बघायला करता, त्या गावाचा सर्वे करता, निंदा नालिस्ती करता, पिऊन तिथेच बाटल्या फोडता, येणाऱ्या जाणाऱ्याच्या काचा भरतायत त्या बाटलीच्या, आणि तुम्ही म्हणताय जग सुधारलं पाहिजे. गाव सुधारावं, जग सुधारावं असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय, पण सुरुवात कोणापासून केली पाहिजे हेच आम्हाला कळत नाही. बरं का? सुरुवात आमच्यापासून आम्ही केली पाहिजे. त्याला आत्मज्ञान म्हणतात. ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञानाचं लक्षण काय? ऐका ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान त्याला म्हणतात पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. संतांनी काय केलं? आधी स्वतःला शोधलं, स्वतःमध्ये परिवर्तन केलं, स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात, चांगल्या विचाराची सुरुवात, चांगल्या गुणांची सुरुवात आपल्या स्वतःपासून केली, आणि मग त्यांचा आत्मबोध इतरांनी घेतला, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न केला. आमच्या डोळ्याला जर पांढरा शुभ्र असा व्यवस्थित गॉगल असेल तर आम्हाला सगळं पांढरं शुभ्र दिसतंय, पण आमच्याच डोळ्याला जर काळा गॉगल असेल सगळं काळच दिसतंय ना आम्हाला. काळा गॉगल घालणारा माणूस जग स्वच्छ करायला पाहतोय, त्याला हे कळत नाही की अख्खं जग मला काळं दिसतंय. त्याला कारण काय? मी काळा गॉगल घातलेला आहे. मी जर तो बाजूला गेला तर अख्खं जग मला स्वच्छ दिसेल. आम्ही बाह्यांगाला खूप महत्व देतोय. संत म्हणतात बाह्यांगाला महत्व देण्यापेक्षा अंतरंगाला महत्व द्या. विषय गॉगलचा नाहीये, विषय चष्म्याचा नाहीये. आम्ही अंतःकरणापासून ज्या वेळेला स्वतः बदल करण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला आम्हाला जगामध्ये परिवर्तन झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? भगवंत म्हणतात तेशा महान समृद्धार्था मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया विशित समो. या जन्म मृत्यूच्या राडगड्यातून तुम्हाला सोडवतो ना, या संसारूपी भवसागरामध्ये तारतोय ना तुम्हाला. फक्त तुम्ही काय करा? मला चित्त अर्पण करा. किती सोपं आहे ना. देवाला फक्त काय द्यायचं? आपण चित्त द्यायचं आहे. आमच्यामध्ये फरक काय माहितीये का? देवाच्या बाबतीत खिशातलं जर सांडायचं असेल तर आम्ही कमी पडत नाही, आम्ही मागे सरत नाही. खिशातलं सांडायला सगळ्यात पुढे असतो आम्ही. घ्या हे 500 घ्या, आपल्या नावाने अन्नदान करा, त्याचं पुण्य आम्हाला लाभेल, बाकी पुण्यकर्म करायला आम्ही मागत नाही.
हजारो रुपये मनुष्य काही ठिकाणी दान करतो, केलं पाहिजे ना. धर्म कार्य ज्या ठिकाणी आहे, धर्माचं कार्य, देवाचं कार्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दिलं पाहिजे, केलं पाहिजे ना. पण तुम्ही करोड रुपयाचा घोटाळा करून जर हजार रुपये, लाखो रुपये जर दान करत असाल तर ते चुकीचं आहे ना. करोड रुपये घोटाळा करून जर तुम्ही लाखो रुपये दान करत असाल कशासाठी, ते पाप तुमचं पचावं म्हणून, तर ते चुकीचं आहे. पाप पापच आहे, त्याचं रूपांतर पुण्यामध्ये कधीच होत नाही, कधीच होत नाही. कोळसा किती घासला, किती किती काय केलं म्हणजे सफेद होईल सांगा ना, पांढरा शुभ्र होईल. काय केलं कोळशाला म्हणजे तो पांढरा शुभ्र होईल. किती चकाकी आणण्याचा प्रयत्न केला तरी कोळसा कधीही पांढरा शुभ्र होत नाही. कावळ्याने किती आंघोळ्या केल्यानंतर सफेद होईल, तो बगड्यासारखा दिसेल. कोणती कोणती साबण लावली म्हणजे कावळा बगड्यासारखा दिसेल सांगा ना. तसं आम्ही पाप आहे ते पापच आहे, पापाचं रूपांतर पुण्यामध्ये होतच नाही ना. पाप पापच असतंय, आम्ही पुण्यामध्ये रूपांतर करायला जातो बरं का. काहीही करतोय आणि जाऊन तिकडे चंद्रभागेमध्ये, तिकडे इंद्रायणीमध्ये, तिकडे गंगेमध्ये, तिकडे आम्ही स्नान करतोय. काशीला जाऊन त्या ठिकाणी आम्ही आहे की नाही ते करत असतोय सगळं काही कार्य. नाही दादा, तिथे किती जरी आपण आंघोळी केली, किती जरी डुबक्या मारल्या, उड्या मारल्या तरी फार फार आपल्या अंगाचा मळ जाईल. पण मनाचं मळ जर, अंतःकरणाचं मळ जर घालवायचं असेल तर जगद्गुरु तुकोबांनाच वाचलं पाहिजे, माऊली ज्ञानोबांनाच वाचलं पाहिजे, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. जर अंतरंगामध्ये आम्हाला बदल करून घ्यायचा आहे, तर आमच्या मनामध्ये जर आम्हाला बदल करून घ्यायचा आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे. जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून भगवंत म्हणता सोडवतो ना तुम्हाला, पण त्यासाठी तुम्ही काय करा, कसे वागा, कसे जगा, आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे. जन्म झाला आम्हाला माहिती आहे, जन्म तारीख आम्ही सांगतो ना आमची काय ती, पण मृत्यूची तारीख आम्हाला माहित नाही. मृत्यू कधी आहे ही माहित नाहीये, पण जाणं आहे हे 100% सत्य आहे बरं का. जन्मापासून आमचं दुःख मागं लागलेलं आहे. नवे नवे संत म्हणतात जन्म म्हणजे दुःखाचे मूळ. प्रसंग आहेत, दुःख आहे, संकट आहेत, बरंच काही आम्हाला पाहायला मिळतंय, बरंच काही आम्हाला अनुभवायला मिळतंय, बरंच काही आम्हाला अनुभवायला मिळतंय या ठिकाणी. कसं वागावं, कसं जगावं हे न कळल्यामुळे आयुष्यभर दुःख आणि दुःखच भोगावं लागतंय. तुमचा मार्ग चुकला ना, एकदा प्रवासाचा मार्ग चुकला की सगळं चुकलं, समजा सगळं चुकलं. आम्ही आमचा प्रवास करत असताना एखाद्या गावावरून दुसऱ्या गावाला जात असताना जो शॉर्टकट मार्ग आहे आणि चांगला मार्ग आहे, तो चांगला मार्ग आम्ही निवडतोय. काट्याकुट्याचा मार्ग, अडगळीचा मार्ग, दरेखोरीचा मार्ग, रस्ता खराब असलेला मार्ग आम्ही निवडत नाही. मग आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना आम्हाला दुःख होईल, आम्हाला त्रास होईल, असे विचार, असे गुण, अशी कर्म आम्ही का बरं स्वीकारतो, का स्वीकारतो आम्ही. अनेक विषयांचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो, अनेक वासनेचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो, अनेक वाईट वाईट विचारांचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो, अनेक वाईट वाईट गुणांचा जन्म आमच्या अंतःकरणामध्ये होतो. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. जोपर्यंत हे वाईट विचार आमच्यापासून बाजूला होत नाहीत ना, जोपर्यंत हे वाईट गुण आम्हाला सोडत नाहीत ना, जोपर्यंत आमच्या मनामध्ये परिवर्तन होत नाही, तोपर्यंत जन्म काय मृत्यू काय हे आम्हाला कळणारच नाही ना, कळणारच नाही. जन्म कधी व्हावा, कुठे व्हावा, कसा व्हावा आमच्या हातात नव्हतं, आपल्या हातात होतं का. मृत्यू कुठे यावा, कसं यावा, कधी यावा हेही आमच्या हातात नाही आहे. पण जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ, ज्याला आयुष्य म्हणतात ना, तो आयुष्य आमच्या हातात आहे. आणि ते आयुष्य सुंदर करायचं असेल तर, आयुष्य जर भगवंताच्या नामचिंतनाने जर आपल्याला अखंड आणि अखंड व्यतीत करायचं असेल, घालवायचं असेल, त्या आयुष्याची जर मजा आपल्याला घ्यायची आहे, त्या आयुष्याचा आनंद जर आपल्याला घ्यायचा आहे, तर भगवंत म्हणतात तुमचं चित्त मला अर्पण करा. आपलं चित्त कुठे पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, भगवंताच्या चरणी पाहिजे चित्त. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामामध्ये चित्त पाहिजे, पूजेमध्ये चित्त पाहिजे. तुम्ही उपासना करत असाल, त्या उपासनेमध्ये तुमचं चित्त पाहिजे. देवपूजा तुम्ही करत असाल, त्या देवपूजेमध्ये तुमचं चित्त पाहिजे. चित्त जर ठिकाणावर नसेल ना, तर तुम्ही काही करू शकत नाही. किती काही केलं तरी त्याचं फळ फायदा तुम्हाला मिळू शकत नाही. चित्त ठिकाणावर पाहिजे. आणि म्हणून
ते चित्त जर भगवंताच्या चरणी आम्हाला स्थिर करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचा विचार करायला नको. कबीर महाराज असे रस्त्यामध्ये चालले होते, ऐका, आणि रस्त्यामध्ये जात असताना पूर्वी अशा ओपन ओट्या असायच्या घराच्या, बरं का मौली, मोठी घर आणि ओपन ओट्या. त्या ओपन ओटीवर समोरच ती बाई दळण दळत होती. पूर्वी बाया सकाळी लवकर उठायच्या. घरामध्ये जेवढी माणसं असतील, 10 माणसं जर असतील तर 10 माणसांना पुरेल एवढं धान्य घ्यायचं, त्याचं पीठ करायचं त्या जातणीमध्ये, आणि मग पीठ झाल्यानंतर मग ते घेऊन आणि मग त्याच्या भाकरी करून आणि मग त्या भाकरी घरातल्यांना खायला घालायच्या. पूर्वी चक्क्या नव्हत्या. ऐका, ती बाई त्या ओटीवर बसून धान्य दळत आहे. कबीर महाराज त्या रस्त्यातून चाललेले आहेत आणि त्या जात्याकडे त्यांचं लक्ष गेलं. त्या जात्याकडे लक्ष गेल्यानंतर कबीर महाराज निहाळतायत, पाहतायत, जात्याकडे पाहतायत. बरं का, ती बाई त्या जात्यामध्ये धान्य टाकते. ती वरची तळ फिरवते. वरची तळ फिरवली की ते जात्यामध्ये गेलेलं धान्य त्याचं काय होतंय, सोन्यात रूपांतर होतंय. ते भरडलं जातंय, त्याचं पीठ ना पीठ होतंय. ते पीठ बाजूला पडताना ते सगळं निहाळत असतात कोण, कबीर महाराज. ऐका ना, ती सगळी प्रक्रिया पाहत असताना, ती सगळी प्रक्रिया पाहता पाहता कबीर महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. कबीर महाराजांचे डोळे पाणावले. पण त्याच रस्त्यातून कबीर महाराजांचा मुलगा कमाल चालला होता. त्याने बघितलं, बाबा काहीतरी पाहतायत, बाबाचे डोळे पाणावलेले आहेत, बाबा कसलं तरी निरीक्षण करतायत, कसलं निरीक्षण करतायत, म्हणून कमाल त्या ठिकाणी पाहायला लागला. आणि तोही त्या जात्याचं निरीक्षण करायला लागला. पण जात्याचं निरीक्षण करता करता बाप मात्र रडतोय. अर्थात कबीर महाराज मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले, डोळे पाणावलेले आहेत. पण त्या जात्याकडे पाहून कमाल मात्र हसतोय. कमाल हसतोय. तो कमाल हसतोय, कमाल हसतोय, कमाल. समजतंय ना? कबीर महाराजांचे डोळे पाणावलेले आहेत. कबीर कमाल त्याच जात्याचं निरीक्षण करत असताना हसतायत. तिसरा माणूस त्याच रस्त्यातून जात असताना ज्या वेळेला त्याने हे दृश्य बघितलं, त्यावेळेला तोही संध्यात पडला की अरे, जात्याचं निरीक्षण करतायत, कबीर महाराजांच्या डोळ्यात पाणी आहेत, पाणावलेले आहेत, आणि कमाल मात्र हसतोय. काय फरक आहे जाणून घ्यावं यासाठी हात जोडले त्याने आणि कबीर महाराजांना विचारलं, महाराज काय पाहताय, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू? त्यावेळेला कबीर महाराज म्हणतात, अरे पहा ना, ती बाई, ती महिला त्या जात्यामध्ये धान्य टाकते. जे धान्य दोन्ही तळाच्या मध्ये सापडलं, ऐका, जे धान्य दोन्ही तळाच्या मध्ये सापडलं, त्या धान्याचं पीठ 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 होतंय रे. ते बारीक बारीक त्याचं होतंय. त्याचं त्या धान्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. त्याचं रूपांतर पीठामध्ये होतंय. माणसाची मध्ये अशीच अवस्था आहे ना. कली आणि काळाच्या ह्या दोन्ही जात्याच्या तळामध्ये जो सापडला ना, त्याचं नाव पण शिल्लक राहत नाही. त्याचं पीठ पीठ केल्याशिवाय ठेवत नाही. ते विषय, ते विकार, ती वासना, ते व्यसन माणसाला बर्बाद करून टाकतंय. नाव पण शिल्लक ठेवीत नाही. आणि ह्या जात्याकडे पाहून मी माणसाच्या अवस्थेचं वर्णन केलं. जात्याकडे पाहून मी माणसाची अवस्था आठवली, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले की आज ज्याला भगवंताचे चरण नाहीये, आज ज्याला संतांचं मार्गदर्शन नाहीये, त्याची अवस्था अशीच झालेली आहे. कली आणि काळाच्या दोन्ही जात्याच्या तळा आहेत, बरं का. कळी आणि काळ या जात्याच्या तळा आहेत. जो सापडला त्याचं पीठ पीठ करून टाकतात, पीठ पीठ करून टाकतात. कबीर महाराजांचं ऐकलं, त्या माणसाला पटलं सुद्धा. पण तेवढ्यात तोच माणूस विचारतोय कमालाला, कमाल तुम्ही हसतायत का? त्यावेळेला कमाल म्हणतायत, पहा ना, काही विशेष आहे ना. कळी आणि काळाच्या जात्यामध्ये, कळी आणि काळाच्या त्या दोन्ही तळांमध्ये जो धान्य सापडला, जे धान्य सापडलं, त्याचं पीठ पीठ करून टाकतायत. पण या दोन्ही तळांना आधार ज्याचा आहे, ऐका, ज्याच्या आधाराने मधल्या खुंटा जो आहे, मधली जी आधार जो आहे, त्या आधाराच्या जवळ जे दाणे आहेत ना, जे धान्य आहे ना,
ते मात्र जसंच्या तसं शेवटपर्यंत राहतंय. दोन्ही तळाची हिंमत नाही त्याचं पीठ करायचे, त्याला भरडायचं. फक्त त्यांनी मधला आधाराचा जो दांडा आहे तो सोडता कामा नाही. संपूर्ण विश्व निर्माण ज्या भगवंताने केलेलं आहे, पंचभूतांचा तोच निर्माता आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 84 लक्ष जीवयोनीचा विस्तार त्यानेच केलेला आहे. 84 लक्ष जीवयोनी निर्माण त्या भगवंताने केलेलं आहे. आम्ही काय करावं? त्या देवाचं स्मरण करावं, त्या देवाचं नामस्मरण करावं, त्या देवाचं नामचिंतन करावं. कधीही त्याला सोडू नये, कधीही त्याला सोडू नये. देवाला सोडू नये कधी. बरं का? ऐका, श्रीराम प्रभूंच्या नामामध्ये दगड तरतायत. ज्या वानराने ज्या दगडावर राम लिहिलं ना, तो दगड पाण्यात टाकला की तो दगड तरतोय. ज्या दगडावर राम लिहिलं तो दगड पाण्यात टाकला की तो दगड तरतोय. हे दृश्य पाहतायत श्रीराम प्रभू. कोण पाहतायत हे दृश्य? श्रीराम प्रभू हे दृश्य पाहतायत. भगवंताने विचार केला की माझं नुसतं नाव लिहिलं तरी दगड तरतायत. मी जर दगड सोडले तर तरायलाच पाहिजेत, तरायलाच पाहिजेत. ऐका ना, देवाने मोठा दगड घेतला, सोडला, पाण्यामध्ये बुडला. विचार केला मोठा होता म्हणून बुडला, त्यापेक्षा थोडा छोटा घेतला, बुडला, त्यापेक्षा थोडा छोटा घेतला, बुडला, त्यापेक्षा थोडा छोटा घेतला, बुडला, अगदीच छोटा घेतला, बुडला ना. सगळे दगड बुडल्यानंतर मागे वळून बघितलं तर हनुमंत दोन्ही हात जोडून उभे होते. भगवंत म्हणतात हनुमंताला, तुम्ही केव्हा आलात? केव्हा आलात? हनुमंत म्हणतात, पहिला दगड बुडला तेव्हाच. समजते? पुढचं ऐका ना, पुढचं ऐका. पुढे हनुमंत म्हणतात, भगवंता, हे प्रभू, ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं ना तो दगड पाण्यामध्ये तरतोय. ज्या दगडावर तुमचं नाव लिहिलं तो दगड पाण्यामध्ये तरतोय देवा. पण जो दगड तुमच्या हातून सुटला तो पाण्यात बुडतो, हे तेवढंच सत्य आहे. म्हणून जोपर्यंत आपण देवाच्या हातात आहोत ना तोपर्यंत मजेत आहोत, तोपर्यंत आपल्याला सगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे. एकदा देवाच्या हातातून सुटलो ना मग सुटलो. बरं का? म्हणून हे महत्वाचं आहे. आम्ही भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ह्याच गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला मार्गदर्शन करतात. त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेवन्ति कोन्ते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. खरं आहे की खोटं आहे? समजतंय ना? अहो बाबा मरायला आले, शेवटची वेळ आली त्यांची. खोट मध्ये पडले, अंग चळचळा कापतायत, अंग घरात अंतरातून उठू शकत नाहीत. ऐकायला कमी यायला लागलं तरी ते मुलांना हे करा ते करा, आपला अंगणा सांभाळा, आपला आवार सांभाळा, आपल्या मालावरचं चिर ते बरोबर व्यवस्थित उकरून काढ, त्याच्यावर माती आहे. मुलं बोलतायत, बाबा तुमची जायची वेळ झाली, तुम्ही नामस्मरण करा ना, भगवंताचं नामचिंतन करा ना. आम्ही सगळं करू ना, बरोबर व्यवस्थित करू ना. आता आयुष्यभर त्याने तेवढंच सांभाळले तर मग ते शेवटच्या वेळेला त्याला काय आठवल बरं? इथे काय म्हणतात भगवंत, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमेवन्ति कोन्ते सदा तद्भाव भावितः. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय, जीव लावताय, जे तुमच्या आवडीचं आहे तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. ऐका, बाबांनी नामस्मरण करावं म्हणून शेजारीच एक गव्हाचा पोता भरलेला होता. त्या मुलांनी विचार केला, त्या पोत्याला जर आपण भारलं तर कमीत कमी शिवा म्हणून तरी म्हणेल. शिव 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 म्हटलं तरी पण उद्धार होईल बाबांचा. फाटलं ना पोत, त्या पोत्याकडे लक्ष गेलं बरोबर तो म्हातारा बोलतो, ए टाके घाला त्याला. फाटलं बघा ते. शिवा नाही बोलला, काय शिव शिव नाही बोलला, टाके घाला. बरं का?
शेवटी बाबाने नामस्मरण करावं म्हणून मोठ्याने सांगितलं, बारक्याला खालचाळीच्या रामला आणून उभं कर आपल्या बाबांच्या पुढे. खालचाळीच्या रामला बोलवून जा, कमीत कमी त्याच्याकडे पाहून तरी बाबा राम बोलतील. बाबांची आपली बडबड चालूच आहे. हाडाची काढ केली, रक्ताचे पाणी केले. म्हाताऱ्याला विचारा, काही नव्हतं जवळ, एवढं सगळं उभं केलं, घर कसं तयार केलं विचारा, कुठून कुठून काय काय आणलं. रोडला डबर पडलं होतं, अर्धा डबर घरी वाहिलं आणि जोत्या बांधला. लोकांनी लाकडं तोडायची आणि रातोरात पळवायची. बाळ काय नुसतेच तयार झाले का? जे तुमच्या आवडीचं असते तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवते माऊली. ऐका, खालचालीच्या राम लावून बाबाच्या पुढे उभं केलं. आता विचारलं, बाबा हा कोण? सगळ्यांना आतुरता झाली, सगळ्यांना आवड लागली, सगळ्यांना वाटलं आता बाबा राम बोलतील, पण नाही ना. बाबा हा कोण विचारल्यानंतर बाबा भडकला. बाबा रागाने बोलायला लागले, काय अरे मी मरायला आलो म्हणून माझी शुद्ध केली असं तुम्हाला वाटलं? मी मरायला आलो म्हणून माझी दृष्टी केली असं तुम्हाला वाटलं? माझी दृष्टी आता पण व्यवस्थित आहे, मला व्यवस्थित दिसतंय, मी शुद्धीवर आहे. आजही या मुलाला ओळखतोय बोलल्यानंतर पटकन आता राम बोलतील बाबा म्हणून सगळे आतुरतेने ऐकायला लागले. तेवढ्यात बोलतोय तो बाबा, हा कालचालीच्या सख्याचा मोठा पोर, याला काही ओळखत नाही का मी? राम नाही बोलता. ऐका ना, 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्याच्यात कलेवरंत तमे व्यंती कोणते सदा तद्भाव भावितः. आणि त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, ते मी जी तेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे भागो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय म्हणतात भगवंत? म्हणून अखंड आपण काय करावं? भगवंताचं नामचिंतन करावं, अखंड भगवंताचं नामस्मरण करावं. कारण आमची शेवटची वेळ कोणती आहे हीच आम्हाला माहित नाही आहे. अखंड जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर कोणत्याही वेळेला शेवटची वेळ आमची असली तरी आम्ही 100% भगवंताचं नामचिंतन करतच जाणार आहोत. तुम्ही इंद्रियांना वळण लावा. जे इंद्रियांना तुम्ही वळण लावाल ना, त्या पद्धतीने ती इंद्रिय कार्य करत असतात. अखंड भगवंताचं नामस्मरण करा, आपोआप ते मुखातून चालू होईल. आपोआप ते मुखातून हळूहळू तुम्ही कधी ते नामस्मरण करायला लागाल तुमचं तुम्हालाही पत्ता लागणार नाही. इंद्रियांना वळण लावून दिलं ना की ते त्या पद्धतीने कार्य करत असतात, त्या पद्धतीने कार्य करत असतात. फक्त ते वळण लावलं पाहिजे. आम्ही वाईटाकडे लगेच आकर्षित होतोय दादा. सांगा ना, एखाद्या वाईट कर्म करणाऱ्या माणसाला वाटत नाही का, कळत नाही का मी करतोय ते वाईट आहे? व्यसनाधीन झालेल्या माणसाला माहित नाही का मी जे व्यसन करतोय ते वाईट आहे? पुढे फोडताना तो असा फोडतो की सडलेला जबडा एकीकडे आणि बाकीचा तोड एकीकडे. तंबाखूच्या पुढीवर सडलेला जबडा दाखवतात बघा, सिम्बॉल आहे ना तो. कशासाठी दाखवतात? तो आपल्याला कळावं म्हणून. सिगारेटच्या पॉकेटवर लिहिलेले सिगारेट ओढणं आरोग्याला अपायकारक आहे, अपायकारक आहे. ज्या वाईट गोष्टी त्या आम्ही सहज स्वीकारतोय, ज्याच्याने आमचं आयुष्य बर्बाद होत आहे, ज्याच्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, ज्याच्याने आमचं शरीर खराब होत आहे, शरीरातला एक पार्ट खराब झाला जातोय, निकामी झाला जातोय, एक पार्ट निकामी झाला जातो. आम्ही का ते कर्म स्वीकारतोय, आम्ही का ती व्यसनं करतोय, आम्ही का ते विचार स्वीकारतोय, का स्वीकारतोय आम्ही? एकमेकाची निंदा नालिष्टी करून पाप जोडलं जातं हे कळत नाही का? एकमेकाचा द्वेष करून पाप जोडलं जातं हे आम्हाला कळत नाही का? पण तरी सुद्धा करतोय आम्ही ते. वाईटाकडे मनुष्य सहज वळला जातो, चांगल्याकडे माणसाला वळवावं लागतंय. आम्हाला झिनी पेरावी लागते. रत्ना मसूर जो काही धान्य असेल तो पेरावा लागतो. आम्हाला मूग पेरावे लागतात, हरभरे वाल पेरावे लागतात. बटवा सहज निघतोय त्याच्यामध्ये, धूर पेरावी लागत नाही, ती सहज येते. वेगळ्या प्रकारचं तण असेल, गवत असेल, ते सहज निघतंय, ते पेरावं लागत नाही. तसे वाईट विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला वेगळं काही करावं लागत नाही, पण चांगले विचार आम्हाला पेरावे लागतात. ते संस्कार निर्माण करावे लागतात, ती संस्कृती निर्माण करावी लागते, ते मार्गदर्शन परत करावं लागतंय. त्यावेळेला ते परिवर्तन होत आहे. आमचा मुलगा वाया जावा म्हणून आम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागत नाही किंवा कुठल्या देवाला नमस्काराची गरज लागत नाही, पण वाया गेलेला मुलगा सुधारावा म्हणून आम्हाला सत्यनारायण घालायची गरज लागते किंवा एखाद्या देवाला नमस्काराची गरज लागते. वाईट विचार आमच्याकडे यावेत म्हणून आम्हाला अधिक प्रयत्न करावे लागत नाहीत, पण आलेले वाईट विचार त्याचं रूपांतर चांगल्या विचारांमध्ये व्हावं म्हणून आम्हाला प्रयत्न करावे लागतात. म्हणून आम्हाला अभ्यास करावा लागतो, म्हणून आम्हाला परत प्रयत्न करावे लागतात.
वाईटाकडे सहज मनुष्य वळला जातोय. त्या वाईट विचाराचा मला त्याग करायचा आहे, त्या वाईट गोष्टींचा मला त्याग करायचा आहे, त्या वाईट गुणांचा मला त्याग करायचा. मी काय केलं पाहिजे? बीज अग्नीने वाजले त्याचे वाढणे कुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. सांगा ना, भाजलेलं बीज निघतंय का हो? भाजलेलं बीज निघतंय? आपण शेतकरी आहात ना? शेतकरी आहोत ना आपण? नाही निघत ना माऊली? भाजलेलं बी निघत नाही. तुम्ही जर गोसाई लावत असाल, तुम्ही इकडे काय भाजीपाला करताय का? भाजीपाला करतात का काही इकडे? गोसाली, वांगी, कारळी, दुधी, जे काय असेल ना, ते बीज जर भाजून घेतलं तुम्ही तर ते निघत नाही निघत. आमचं वासनेचं बीज कुठेही निघतंय, भाजा ना, निघणार नाही ना. आमचं वाईट विचाराचं बीज आम्हाला त्रास देते, आमचं वाईट गुणांचं बीज आम्हाला त्रास देते, भाजा. कशाने भाजा? गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्ञान अग्नी सर्व कर्माणी भस्मसात करते अर्जुना. या ज्ञान अग्नीमध्ये भाजा. या ज्ञान अग्नीमध्ये जर ते भाजलं ना ते बीज, कितीही पाणी घालण्याचा प्रयत्न केला, खत पाणी द्यायचा प्रयत्न केला तरी ते कुठेही निघणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवंत म्हणतात, जन्म व्हावा कुठे आमच्या हातात नव्हतं, मृत्यू कसा यावा कुठे यावा हेही आमच्या हातात नाहीये, पण मात्र मधलं आयुष्य आमच्या हातात आहे. आम्ही किती जगावं हे आम्हाला माहित नाहीये, आमच्या हातात नाहीये, पण कसं जगावं हे आमच्या हातात आहे ना. किती जगावं हे आमच्या हातात आहे. मला खूप वाटतं मी 150 वर्ष जगावं, माझ्या हातात आहे का ते? आता जाता जाता काही झालं का लगेच निरोप येईल, महाराजांचा कार्यक्रम झाला. एक सांगायची रीत काय सांगू शकतो, माणसाचा जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा निर्माण झाला काय आणि कुठला काय. महत्वाचा विषय काय आहे? आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाहीये, पण कसं असावं हे आमच्या हातात आहे. ते सुंदर करा, आयुष्य असंच जगा, असं जगा. येताना आपण रडत आलो, लोक हसली, जाताना आपण हसलो पाहिजे, लोक रडली पाहिजेत. कबीर महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी करते चलो. अशी करणी करा की शेवटच्या वेळेला हम हसे जग रोए. ज्याला कळेल त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत, मनाला दुःख वाटलं पाहिजे, अरे चांगला माणूस होता. कधीतरी धर्माचं कार्य असेल, देवाचं कार्य असेल, देशाचं कार्य असेल, त्यावेळेला आपली कमतरता जाणवली पाहिजे, आपली न्यूनता जाणवली पाहिजे, आठवण आली पाहिजे आपली. मरावे म्हणजे काय? आम्ही नाही ठरवलं नाही म्हटलं तरी जायचंच आहे. माणूस बोलताना बोलतो मरायला टाइम नाही, पण आल्यावर बोलल का तुम्हाला टाइम नाही म्हणून? मरावे परी कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने आम्हाला उरायचं आहे, कीर्ती रूपाने आम्हाला या ठिकाणी कार्य करायचं आहे. आणि म्हणून मग आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा विचार करून त्या ठिकाणी भगवंत काय म्हणतात, जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून तुला सोडवतोय ना. पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरी शयनम. या राडगाड्यातून तुला सोडवतोय, फक्त तू काय कर, मला चित्त अर्पण कर. तेषा महाम समृद्ध मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावी शीत चेतसाम. या संसार भवसागरामध्ये तुला तारतोय ना, मी तारतोय ना. फक्त थोडस संसार करत असताना काय करायचं माहितीये का? असून नसल्यासारखं करायचं आहे माऊली. संसारामध्ये कार्य करत असताना असून नसल्यासारखं कार्य करायचं आहे. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला 4ही आश्रमाचं पालन करायचं आहे. 100 वर्ष जर आयुष्य मिळालं तर या 100 वर्षामध्ये आम्हाला 4ही आश्रमाचं पालन करायचं आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे, त्याचा उल्लेख केलेला आहे. कसं बघा, ऐका. पहिल्या वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचंय, जोपर्यंत आमचं लग्न होत नाही तोपर्यंत. ऐकताय ना? जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत, म्हणजे 25 वर्षापर्यंत आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचंय. 25 ते 50 वर्षामध्ये आम्हाला गृहस्थाश्रम आणि त्या गृहस्थाश्रमाचं पालन करायचं आहे. पहिले ज्ञानार्जन आहे, नंतर धनार्जन आहे, आणि त्याच्यानंतर जर आम्हाला 50 ते 75 वर्ष आयुष्य मिळालं तर आम्हाला वानप्रस्थ आश्रमाचं पालन करायचंय. घरात राहून वनात राहिल्यासारखं माऊली, बरं का? घरात राहून वनात राहिल्यासारखं, जास्त डोकवायचं नाही. आणि भगवंताच्या कृपेने पुढचं आयुष्य जर मिळालंच 75च्या नंतर जे असेल ते संन्यास आश्रमाचं पालन करायचं आहे.
बघून न बघल्यासारखं. जास्त डोका चालवायचा नाही, कारण नातवंडांची लग्न झाली. आता आपल्याला जर 75च्या पुढे जर आयुष्य भेटलं ना, तर त्या वेळेला नातवंड लग्नाला झाली असतात. आपली सोना आपल्यापेक्षा खूप ज्ञानी झाले असतात, सगळं कळत असते, सगळं त्यांच्या हातात केलेलं असते. म्हणून टोपली, सुपा, कराट, अंगणा, माल, माळ नाही हो का, रानमाल आपला, शेती, वाडी, जमीन, जागा, जे मिळेल ते 2 घास खायचे, मस्त भगवंताचं नामचिंतन करायचं, बाकीच्या गोष्टी बाजूला टाकायच्या. एवढा भारी सूप होताना, तेवढा भारी टॉपला होताना, या असा होताना, आमचा इथून अंगणा होताना, तिथून दगडी होत्या ना, पोरं बघून घेतील काय असेल ते. माऊली आपला सगळा तयार आहे तिकडं, देवानी फॉर्मवर सही केली का आपलं काम झालं. समजतंय? 75च्या पुढे जर मिळालं आयुष्य तर संन्यास आश्रमासह करायचं. आणि अशा प्रकारे जर जगलो ना, तर त्याला जगणं म्हणतात. पहिले ज्ञानार्जन आहे, दुसरं धनार्जन आहे, आणि मग नंतर पुण्यार्जन आहे. पण हे सगळं कार्य करता करता आम्ही संसारामध्ये पुण्यार्जन केलं पाहिजे. संसार करता करता आम्ही परमार्थ केला पाहिजे, आम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. संसारात कसं असावं? आसून नसावं, आसून नसावं. माऊली म्हणतात, कापुराची वाती उजळली, ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर कार्य करताना दिसतंय, फक्त पेटताना दिसतंय, पेटून झाल्यावर त्याचं काय शिल्लक राहतंय? बरं काय शिल्लक राहतंय? आम्ही काम करताना दिसावं, पण आमच्यावर न घ्यावं. मी बनवते, मी देते, मी तयार करते, मी सगळं करते म्हणून तुम्ही खाता 4 दिवस जर गेले ना कुठं माहेरी, तर तुम्हाला भूकचे राहायला लागेल, अजून चहा पण करता येईल नाही तुम्हाला. कोण बोलते? ताई, मावशी, तुझ्यासारख्या बोलणाऱ्या बऱ्याच गेल्या का? मावशी, तुझी सासू आहे का? तुमची सासू आहे अजून? तुम्हाला विचारतो नाही ना, आता सासू तर लांबच गेला. आता तुम्ही सासू असाल कोणाची तरी, बरोबर आहे की नाही? उद्या तुमच्या सुनांनी पण जाणलं पाहिजे का मी पण सासू होणार आहे, माझ्या खाली आता खाली सुना येणार आहेत. हा राडगडा आहे बाई. तुम्ही जसं पेरता तसं उगवताय, पेरावे तसे उगवते. तुम्ही जे पेरताय तसं उगवताय. जिनी पेरल्यावर तुम्हाला रत्ना मिळाला तर चालेल, जिनी पेरली तर जिनीचीच अपेक्षा करता ना. मसूर पेरलं मसूरचीच अपेक्षा करता, रत्ना पेरलं रत्नाचीच अपेक्षा करता तुम्ही. वाल पेरल्यावर वालच येतील, मुगाची अपेक्षा करता तुम्ही. मूग पेरलं तर मुगच मिळेल तुम्हाला. जे कडधान्य तुम्ही पेराल तेच मिळेल. तुम्ही जसे संस्कार कराल ना, जसे वागाल ना, तसा परतावा तसा तुम्हाला मिळतो. बरोबर आहे? मावशी सांगा ना, ज्या वेळेला आपण शेजाऱ्यांकडे एखादा वाटीभर काहीतरी देतो, साखर म्हणावं, डाळ म्हणावं, काहीतरी देतो त्यांना गरज लागली म्हणून, बरं का, सपाट वाटी जर दिली असेल ना आपण, तर आपल्याला असं वाटतंय का शीग लागून दिली पाहिजे. बरोबर आहे का? शीग लागून दिल्यानंतर सपाट द्यावं असं वाटतंय. समजा आपण शीग लागच तो जर दिली असेल ना, तिने देताना जर सपाट दिली तर पुढच्या वेळेला तिला बोलते तू येच मागायला. बरोबर आहे की नाही? पण सपाट वाटी जर दिली असेल ना, तिने जर देताना शीग लावून दिली तर आपल्याला किती आनंद वाटतो. आपण वाट पाहतोय ती बाई कधी येते परत मागायला. बरोबर आहे? सांगा ना, आम्ही एखाद्याला एखादी वस्तू जर दिली तर त्याने आम्हाला अधिक द्यावी, डबल द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतोय. बरोबर आहे का? एक पायली मूग जर आम्ही पेरले तर आम्हाला अर्धा पोता कमीत कमी व्हावा याची अपेक्षा करतोय. बरोबर आहे का? एक पायली जर आम्ही धान्य पेरलं, भात जर पेरला, तर एक पायलीची काय 5-7 पायल्या, 5-7 पोती आम्हाला व्हावीत असं आम्ही अपेक्षा करतोय की नाही? पेरावे तसे उगवतोय जशी आपण धान्याची अपेक्षा करतो ना, जशी आपण एखादी वस्तू दिलेल्याची अपेक्षा करतो ना. कर्माचं पण तसंच आहे. जेवढं तुम्ही दुसऱ्याला दुःख द्याल ना, भगवंत तुम्हाला दुप्पट देत असतो. ऐका, तुम्ही जसं वागताय ना, जशी कर्म करताय ना, त्याचा परिणाम, त्याचं तुम्हाला फळ जे काय असेल ते दुप्पट देत असतो. चांगली कर्म केली तर दुप्पट पुण्य मिळत आहे, पण वाईट कर्म केली तर दुप्पट पापही जोडलं जातं. हे मात्र तेवढंच निश्चित आहे, तेवढंच सत्य आहे. मग आम्ही कसं राहावं, कसं जगावं हे कोणावर अवलंबून आहे. आम्ही कुठल्या घरात जन्माला यावं हे आमच्या हातात नाहीये, पण त्या घराचं मंदिर करावं का स्मशान करावं हे कोणाच्या हातात आहे.
शेजाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या, गावातल्यांच्या? नाही 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 नाही